एक मराठी माध्यमाच्या शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून कालचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल होता. अच्छा. कारण काल आम्ही आमच्या शाळेला मराठी माध्यम विकास हायस्कूलला आम्ही एक टेक्नॉलॉजी रोबोटिक लॅब CSRच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली माजी विद्यार्थी म्हणून. आणि हे सांगायला मला गर्व अभिमान तर वाटतोच. परंतु ही गोष्ट का महत्त्वाची आहे माहिती आहे का, की केवळ तुम्ही माजी विद्यार्थी म्हणून शाळांमध्ये स्नेहसंमेलन करून किंवा मराठी शाळा जगल्या पाहिजेत म्हणून आंदोलनं करून किंवा सिनेमे काढून मराठी शाळा जगणार नाहीत. या स्पर्धेच्या युगामध्ये मराठी शाळा जर का त्या प्रकारचं शिक्षण, प्रशिक्षण मुलांना देणार असतील CBSE आणि बाकीच्या इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसारखं, तरच ही मराठी शाळा टिकेल. त्याला केवळ तुम्ही भावनिक आवाहन करून ते टिकणार नाही. मग गव्हर्नमेंट याला काय करेल ते करेल. माजी विद्यार्थी म्हणून तुम्ही जर का एकत्र येऊन एखादी लॅब म्हणजे कुठल्याही प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक मटेरियल असेल, तुम्ही जर का शाळेला देऊन शाळेला अद्ययावत करणार असाल आणि या स्पर्धेच्या युगामध्ये उभं राहण्यासाठी मदत करणार असाल, तर मराठी शाळा जगतील. केवळ मोर्चे, आंदोलनं काढून किंवा भावनिक आवाहन करून मराठी शाळा जगणार नाहीत. आपण मराठी शाळेचे माजी विद्यार्थी म्हणून हा विचार कधीतरी करणं अत्यंत गरजेचं आहे.